नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सुनीता करसोय। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडे। त्यासाठी काय काय लागते मी तुम्हाला सांगते। इथे घेतले आहे पण मिरच्या, इथे घेतले आहे मीठ, इथे घेतले आहे आपण लसूण, इथे घेतले आहे आपण जिरे, इथे घेतले आहे आपण तीळ आणि हे हिंग आहे। हा हिंग आहे गाइस। आणि इथे घेतला आहे आपण रवा, बेसन पीठ आणि हे आहे बाजरीचं पीठ। बाजरीचं पीठ घातले की आपली खूप भारी बनती वडी। एंड तर बनवायला सुरुवात करूया। तर अगोदर आपल्याला इथे मिरची, लसूण, जिरे, मीठ हे सगळंच आपण वाटण करून घेऊया। तर 1-2 म्हणून वाटण करून घेऊया। एकदम असं केल्यावर तर नाही होणार, पण ते मेहनत करूनच करावं लागेल। तर हे बघा, टिकी टिकी केलं मी, लगेच झाली। आणि मी इथे कोथिंबीर पण घेतली आहे चिरून, एकदम बारीक बारीक चिरून घेतली। 4 ते 5 वेळा चांगली धुतली आहे। आता ह्याच्यानंतर काय करायचं मी तुम्हाला लगेच दाखवते। तर 1 2 3 आता आपण घालणार आहोत रवा। रव्यानंतर आपण घालणार आहोत बेसन पीठ आणि आपले बाजरीचं पीठ। आता आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ। आता आपण मळायला सुरुवात करू। त्याच्या अगोदर घालणार आहोत इथे जे मिरचीचं वाटण केलं ते घालून घेऊया। आता आपण यात घालणार आहोत थोडी हळद। त्याच्या अगोदर आपण हे तीळ आणि हिंग घालून घेऊ। आता यात आपण हळद घालून घेऊया। 1 चमचा आपण हळद घेतली आहे, 1ला थोडी कमी। आता हे सगळं आपण चांगलं मळून घेऊया। तर आपल्याला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात आपण मळून घेऊ। आता इथे आपण जे आपण मिश्रण करते ते पाणी घालू चांगलं असं कडकसं मळून घेतलं आणि त्याच्या आपण अशा वड्या करून घेतल्या आहेत। आता ह्याला थोड्या वेळ 5 ते 10 मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे। तर स्टीम लवकरात लवकर आपण करून घेऊया। तर आपण ज्या स्टीम करायला ठेवलं होतं स्टीम झालंय। आता हे जे आपण काप करून घेऊया, छोटे छोटे असे काप करून घ्यायचे। तर करून घेऊया। तर इथे आपण कोथिंबीर वड्या कट करून तर तळून घेतल्या आहे। तुम्ही डीप फ्राय पण करू शकता। तर आपण इथे फ्राय करून घेतले आहे। आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि एकदा नक्की ट्राय करा। कमेंटमध्ये पक्का सांगा, कमेंट तुमच्या येतच नाही गाईज। तर ट्राय करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।